पंतप्रधान मोदींचा मोठ्या संकटाचा इशारा। कोट्यावधी लोक गरिबीच्या खाईत जाणार। पुढील दशकभर इंधन टंचाईचं संकट। आखातातील युद्ध संपल्यात जमा असलं तरी जगावरचं इंधन संकट टाळण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच गडद होत चाललाय। कारण इराण अमेरिकेने एकमेकांना शह देण्यासाठी होर्मुझचा जलमार्ग वेठीला धरलाय। जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडलेत आणि यामुळेच पंतप्रधान मोदींनी नेदरलँड दौऱ्यात बोलताना इंधनाच्या बाबतीत गंभीर इशारा दिलाय। अगर ये स्थितियां तेजी से नहीं बदली गई तो बीते अनेक दशकों की उपलब्धियों पर पानी फिर जाएगा। दुनिया की बहुत बड़ी आबादी फिर से गरीबी के दलदल में चली जाएगी। या परिस्थितीचा भारताच्या रुपयावर मोठा परिणाम झाला। गेल्या काही दिवसांमध्ये रुपया डॉलरच्या तुलनेत कसा घसरला ते पहा। तारीख 14 मे 2026 डॉलर 95 रुपये 71 पैसे। तारीख 15 मे 2026 डॉलर 94 रुपये 59 पैसे। तारीख 16 मे 2026 डॉलर 95 रुपये 96 पैसे। तारीख 17 मे 2026 डॉलर 95 रुपये 97 पैसे। तारीख 18 मे 2026 डॉलर 96 रुपये 18 पैसे। या वाढत्या दराचे भारतावरही गंभीर परिणाम झालेत। त्यामुळे मोदींनी इंधन बचतीचा सल्ला भारतीयांना दिला होता। तसंच परकीय गंगाजळी वाचवण्यासाठी सोनं खरेदीही टाळा असं आवाहन केलं होतं। मात्र नेदरलँडमधल्या भाषणात त्यांनी थेट जगातले बहुसंख्य लोक गरिबीच्या खाईत लोटली जातील अशी भीती व्यक्त केली आहे। पहले कोरोना आया, फिर युद्ध होने शुरू हो गए और अब आज की एनर्जी क्राइसिस है। ये दशक दुनिया के लिए आपदाओं का दशक बन रहा है। याचे चटके आता भारतीयांना बसायला लागलेत। आजची परिस्थिती अशी आहे की कधी नव्हते ते न भूतो न भविष्यती 112 बिलियन डॉलरचा निगेटिव्ह व्यापार, एवढा हा व्यवसाय जो आहे तो निगेटिव्ह आहे, सगळीकडेच आहे तो। फक्त आपला जो काही सकारात्मक व्यापार शेष होता तो अमेरिकेसोबत होता। तो आता कदाचित एप्स्टीन फाईल्समुळे आणि जे काही आता अदानींना सूट मिळते आहे त्याच्या बदल्यात या देशातल्या शेतकऱ्यांचा, सामान्य छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचा बळी जो आहे तो नरेंद्र मोदींनी दिलेला आहे। आखाती युद्धाच्या तत्कालिक कारणाचा भारतालाही फटका बसला असला तरी रुपया मात्र गेल्या काही महिन्यांपासून घसरत असल्याचं दिसतंय। त्यामुळे भविष्यात देशाची अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरणांसमोरील आव्हानं कशी पेलली जातात त्यावर सारं भवितव्य अवलंबून आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।